चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मराठी व्याकरणाचं पहिलं प्रकरण घेतलं आणि प्रत्येक संकल्पना व्यवस्थित घेतली होती. त्याचबरोबर उरलेल्या वेळेत देखील आपण त्याचा थोडासा रिव्हिजन देखील घेतली आपण. आणि त्यानंतर आज प्रत्यक्षात या प्रकरणाचा पहिली घटक टेस्ट आहे. आताचं जे प्रकरण झालं वर्णमाला. आणि म्हणून मी आज सुरुवातीला एक वेगळ्या पद्धतीने डायरेक्टली आपली जी टेस्ट आहे ती डायरेक्टली आपले बोर्डवरती घेतलेले. तर इथं आपल्याला पोल लावता येते का बघायचंय. आता पोल लावता येते का बघू आपण. सगळ्यांना क्लिअर दिसतो का पहिला प्रश्न मला सांगा. पहिला प्रश्न क्लिअर दिसतो का. दिसतो म्हणायचं, होय म्हणायचं नाही. होय म्हटल्यानंतर काहीच कळत नाही. बोला पटपट. सर्वांना पहिला प्रश्न क्लिअर दिसतो का. दिसतो म्हणा, हो म्हणू नका. दिसतो, हो दिसतो. ओके ओके ठीक आहे. मला पोल लावता येते का बघतो. मी आयुष्यात पहिल्यांदा पोल लावायला चाललोय. लागलाय का पोल सांगा बरं. क्रिएट पोल म्हणायचंय. ठीक आहे, लागलाय का बघा. पोल आलाय का तुमच्याकडे. हे मला मोबाईल दे. पोल आलाय का. नाही. ठीक आहे, नाही जमत. त्याच्यामध्ये प्रश्न टाकावा लागतो बहुतेक. ठीक आहे, ते उद्या सांगतो मी तुम्हाला. आणि पोल लावल्यानंतर आपल्याला वेळ पण खूप जाणार आहे. त्यामुळे डायरेक्टली आपण पटपट क्वेश्चन पेपर सोडून घेऊ. उरलेल्या वेळेमध्ये बरीच काय आपण माहिती सांगू शकतो. ठीक आहे, पहिला प्रश्न दिसतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगा मला फास्ट. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगा. आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगत असताना 1/2, 1/1, 1/4 असं म्हणा. कारण दुसरा प्रश्न घेतला आपण. हा, दुसरा प्रश्न जर घेतला तर मग एकाचं उत्तर दुसऱ्या जायचं. कारण तुमच्यात आणि माझ्यात लाईव्ह मध्ये थोडासा फरक असतो काही सेकंदाचा. हा, 1/4 उत्तर असं टाकायचं. बरोबर आहे. करेक्ट. 2 नाही. 1/2 येत नाही. भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला आहे. आणि भाष म्हणजे भाष्य करणे. आणि भाष्य करणे म्हणजे काय करणे रे. बोलणे. लिपणे कसं येईल. लिप हा संस्कृत धातू आहे. त्यापासून काय येईल रे. लिंपणे येईल, माखणे येईल, सारवणे येईल ना. कळलं. चला जास्त वेळ नाही. दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगा. विसंगत घटक ओळखाय. उडिया 2014 आहे. मल्याळम 2013 आहे. संस्कृत 2005 आहे. आणि हिंदी 2008 आहे. 2चं उत्तर टिंबटिंब आहे असं सांगायचं. 2चं उत्तर टिंबटिंब आहे. दोनचं उत्तर किती आहे. फास्ट. बाकीचे काय करतायत. कालच प्रकरण झाले आणि काल प्रकरण झाले लगेच उत्तर सांगायला आली पाहिजे. ठीक आहे, बरोबर आहे. 2चं उत्तर काय आहे रे. 2चं उत्तर 4 आहे. कारण हिंदी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. हा प्रश्न अभिजात भाषेचा दर्जा विसंगत घटक म्हणून ओळखा असं सांगितलं होतं. बरोबर ना. आणि त्यामध्ये उडिया, मल्याळम, संस्कृत ह्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे.
परंतु हिंदी भाषेला मिळालेला नाही. ठीक आहे, लय अपडेट पुढे जाऊ नका सविता मॅडम. ठीक आहे, त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा. इथं ए आहे आणि अ या दोन इंग्रजी स्वरांचा समावेश मराठीत कुणी केला? तीनचं उत्तर काय? तीनचं उत्तर हा बोला, पटपट टाका जरा. तीनचं उत्तर हा असं फास्ट पडलं पाहिजे. किती फास्ट पळतात कमेंट्स बघू आपण आज. ठीक आहे, हा तीनचं 2 टाकायचं. हांडे मॅडम, तीनचं 2. ठीक आहे, तीनचं काय येईल रे? तर 2च येणार आहे. पण यांच्याबद्दलची सगळी माहिती सांगा म्हटलं तर सांगता आली पाहिजे. ए आणि ओ हे दोन इंग्रजी स्वर आहेत, त्यांना मराठीमध्ये आणण्याचं काम केलं. ते का केलं? त्याचं म्हणजे इंग्रजी ही परभाषा आहे आणि परभाषी शब्द, परभाषेचे 2 प्रकार पडतात, स्वदेशी आणि परदेशी. तर त्या परदेशीमध्ये इंग्रजी आहे आणि इंग्रजीतले काही शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. आणि रूढ म्हणजे कॅट, मॅट, रॅट हे शब्द झालेत आणि मग त्यांना मराठीमध्ये लिहिणं अवघड जात होतं. म्हणून अरविंद मंगळूरकर मराठी व्याकरणाचा पुनर्विचार यांनी मराठी व्याकरणामध्ये हे 2 स्वर आम्हाला आदत्त स्वर म्हणायचं, म्हणजे दत्तक घेतलेले म्हणायचं किंवा इंग्रजी स्वर म्हणायचं. उत्तर आहे 2. 4चं बोला. 4चं पुढचे सांगत जाऊ नका म्हणजे मिक्स होणार नाही. खालीलपैकी काय केलंय रे? बघा इथं घेतो प्रश्न. खालीलपैकी अयोग्य घटक ओळखायचा. अयोग्य घटक ओळखायचा दिसतंय ना त्यांना सगळ्यांना क्लिअर? चला 4चं उत्तर बघा. 4चं उत्तर नीट ज्यांनी अभ्यास केलाय, ज्यांनी लेक्चर बघितलंय, ज्यांनी घरी गेल्यावर वाचलंय, हिथंच कळतंय आपण कुठे आहेत ते. एकाच प्रकरणात कळते आपल्याला. एक एक प्रकरण दर्जेदार करायचं. हा, तर याचं उत्तर काय येणार आहे रे? हा, इथं म लिहिलेलं आहे, त्याचा पाय मोडलेला आहे. नीट बघा. म्हणजे पाय मोडलाय म्हणजे काय रे? संयुक्त व्यंजन आहे. संयुक्त व्यंजन आहे. 4चं 1 येत नाही. ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहे, विशेष संयुक्त व्यंजन आहे. क्षचा पाय मोडलाय का? इथं नाही. म्हणजे हल चिन्हावरती प्रश्न आहे. आणि इथं काय रे? हे पण संयुक्त व्यंजन आहे आणि याचा पाय मोडला नाही म्हणजे क अधिक श अधिक म्हणजे हे जोडाक्षर आहे. समजलं असेल बऱ्याच जणांना. 5वा प्रश्न बघा. 5वा, अ या स्वराचे उच्चारस्थान सांगायचंय. अ या स्वराचे उच्चारस्थान सांगायचंय. हे कुठे बी रेषा मारलेत बरं काही, नाहीतर अँगल तुमचा चुकायचा परत. 5वा प्रश्न चालू आहे म्हणून इथं टिक केलेलं आहे फक्त. 5चं उत्तर सांगा फास्ट. 5चं उत्तर सांगा. 5चं. अरे रे 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 रे, आतापर्यंत एकाचं पण उत्तर आलेलं नाही. सगळ्यांची उत्तरं चुकीची आहेत. सगळ्यांची उत्तरं चुकीची आहेत. हा, आता एक जणाचं आले. प्रज्ञा मॅडमचं बरोबर आले. छान. स्मिता भोसले मॅडमचं बरोबर आलंय. हा बरोबर आहे प्रियंका मॅडम. अरे अ या स्वराचं उच्चारस्थान कुठं सांगितलेलं आपण? कंठ तालवे उत्तर येत आहे. कंठ तालवे सगळ्यांचं चुकीचं. 3 उत्तर दिले का कोणी बघा? कंठ तालवे. ए सॉरी, कंठोष्ठ उत्तर पाहिजे. सॉरी हे उत्तर आहे त्याचं, कंठ अधिक कोष्ठ. हे असं सांगायचं होतं मला. ओ अ आणि औ. कमेंट्स वाजण्याच्या नादात कसं झालं? हो, ठीक आहे. ठीक आहे, अजून भरपूर प्रश्न आहेत. हा, 6वा प्रश्न बघा. 6वा प्रश्न बघा. 6व्या प्रश्नाचं उत्तर सांगा. चला पटपट उरका, आपल्याला भरपूर 50 प्रश्न सोडवायचे. चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. आगोश आहे, घोष आहे, श्वास आणि कठोर आहे.
6च पुढे किती आहे असं सांगायचं. अरे कितीतरी वेळेस सांगितलं मी. चुकीचं सांगायला लागलात तुम्ही सगळे. चुकीचा पर्याय येईल ना. अरे आघोष कुणाला म्हणायचं? कठोर वर्णाला श्वास वर्ण आणि आघोष वर्ण म्हणतात. बरोबर ना. किती आलं उत्तर? हा, आरती चौधरी मॅडम, 6च 2 बरोबर आहे तुमचं. कळते का नाही बघा. कठोर वर्ण, ज्या वर्णांचा उच्चार कठोर कर्कश होतो त्यांचा उच्चार करताना श्वासोश्वासाचा उपयोग होतो म्हणून श्वास व्यंजन म्हणायचं. आणि ज्यांच्यात घोष नाही म्हणजे ते कठोर आहेत ते आघोष. म्हणजे 1, 3 आणि 4 पर्याय समान आहेत. पर्यायी शब्द टाकलेले आहेत आणि उत्तर येते घोष. घोष व्यंजनाला नाद व्यंजन म्हणतात, त्याला मृदू व्यंजन म्हणतात. ठीक आहे. 7वा प्रश्न बघा. 7वा प्रश्न बघा. 7वा, व्यंजनाचे मुख्य प्रकार किती आहेत? 7च 5 पर्याय म्हणतोय कोण? प्रियंका मॅडम, काय झोप लागली काय? सांगा लवकर. 7च उत्तर किती आहे? काही पण उत्तर सांगा लागल्यावर. 5 हे आन्सर का? नाही ना. हा बरोबर आहे. एक जणांनी सांगितलंय, प्रतिभा मॅडमने सांगितलंय. व्यंजनाचे मुख्य प्रकार किती पडतात? 7 प्रकार पडतात. 7. कसे प्रकार पडतात? कठोर व्यंजन एक आहे, मृदू व्यंजन एक आहे, अनुनासिक एक आहे, अर्धस्वर एक आहे, उष्मे एक आहे, महाप्राण एक आहे आणि स्वतंत्र वर्ण एक आहे. पर्याय नंबर 7च 3 आहे. पर्याय नंबर 7च 3 आहे. हे सगळं शिकवलंय, सगळं नोट्स मध्ये आहे. मी जरी वेगळं काय बोललो तुम्ही जरी काय वेगळं बोललात तर नोट्स मधलं शिकवलेलं तर काय बदलणार नाही. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 8चा घ्या आता. 8वा घ्या. 8वा. हा, येरलव या 4 व्यंजनांची जागा इ, रु, लु, उ हे 4 स्वर घेतात तेव्हा त्यास काय म्हणतात? येरलव या 4 व्यंजनांची जागा इ, रु, लु, उ हे 4 स्वर घेतात तेव्हा त्यास काय म्हणतात? 8च किती? 8च किती बोला. छान छान. कुणाल जाधव बरोबर आहे. मस्त. ओके. असं जरा दडदड पडलं पाहिजे. शिवम चुकतंय. हा, असं आलं पाहिजे. संप्रसारण. पण जर मी इथं पर्याय जर टाकला असता या देश वगैरे अजून जरा थोडं चुकलं असतं काय जणांचं. ठीक आहे. 9वा प्रश्न बघा. येरलव याचं उदाहरण तुम्हाला माहिती, गाईचं गाई केलं, नवरात्रचं 9 रात्री केलं. म्हणजे येरलवच इ, रु, लु, उ आलं तर मग संप्रसारण होतं. पण इ, रु, लु, उ यांच्याबद्दल येरलव आलं तर ते यनादेश स्वर संधी असते. ठीक आहे. खालील पैकी अयोग्य पर्याय ओळखायचा आहे. अयोग्य पर्याय म्हणजे चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. खूप चॅलेंजिंग क्वेश्चन आहे बघा. कोण सांगतंय बघा 9चं उत्तर? 9चं उत्तर कोण सांगतंय? खालील पैकी अयोग्य पर्याय ओळखा. बघा बरं, वर्णमाला पण कसं कन्फ्यूज करणार आहे. लावा ताकद. सांगा सांगा, काही सांगायचं सांगा. हा, आता जर या लागली बरोबर. आरती मॅडम, कशावर प्रश्न तीच कळा ना, आणि कळत नाही ही पण कळा ना गेले. काही जण घरी असल्यामुळे घाबरून उत्तर पण देत नसतील. बरोबर आहे.
याचं उत्तर येत आहे 3. आता प्रश्न कशावर आहे कोण सांगतंय? वर्णमालेतल्या कुठल्या घटकावरती प्रश्न आहे कोण सांगतंय? 3 वाले, 3 वाले सांगा. 3 वाले प्रश्न कशावर आहे सांगा. ढगात गोळ्या मारता का मग? करेक्ट. मेघा मॅडम बरोबर आहे, मोनाली मॅडम बरोबर आहे. करेक्ट. महाप्राणवर आहे. याच्यामध्ये ह ची छटा आढळते. ह ची छटा आढळते म्हणजे महाप्राण आहे. ख मध्ये ह येत आहे, फ मध्ये ह येत आहे. आता स मध्ये येत नाही, परंतु श स स हे देखील महाप्राणमध्ये आहे. एकूण महाप्राण जे आहेत, कठोर व्यंजन नाही, महाप्राण एकूण महाप्राण किती आहेत रे? 14 आहेत. एकमेव कोण आहे रे? हय. आणि मग ते 10 जे राहिलेत ते 10 दुसरी उभी लाईन आणि चौथी उभी लाईन याच्यामधले दिले आहेत. ख फ ह्याच्यात ह येतं का नाही उच्चार केल्यानंतर? आणि स उच्चार येत नसताना देखील श स स हे महाप्राणमध्ये आहेत. एकूण 14 महाप्राण असतात. म येत नाही. म मध्ये ह येतं का? येत नाही. कन्फ्यूज क्वेश्चन केला आपण. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे 10वा. बघा 10वा प्रश्न. खालीलपैकी कोणते व्यंजन द्रविडियन भाषेतून आलेले नाही? जमतोय का बघा हा प्रश्न. बहुतेक सांगताना मी ह्याच्याबद्दल बोलले का नाही, पण नोट्स मध्ये आहे. तर सांगतो, खालीलपैकी कोणते व्यंजन द्रविडियन भाषेतून नाही? द्रविडियन भाषेतून आलेले नाही म्हणतंय. म्हणजे हे ट ठ ड ड न ल आणि ळ बरोबर 7 व्यंजन जे आहेत ना, 7 व्यंजन आलेले आहेत द्रविडियन भाषेतून. मग आता मला सांगा, पर्याय नंबर 10चं उत्तर किती असणार आहे? 1 असणार आहे. 10चं उत्तर 1 असणार आहे. अरे आलेला नाही म्हणतोय मी. तुम्ही 10चं उत्तर 4 सांगतात. परीक्षेत बी असंच होतं आपल्याकडून. नाही इथं अधोरेखित केलंय, गोल केलंय. नाही म्हणून असा उत्तर प्रश्न विचारलाय. बरोबर. हा 1 आहे. ओके शहाजी बाप्पू, ओके. चला 11वा प्रश्न घ्या. पटपट टाकत चला तुम्ही, विदिन सेकंदात. तुम्हाला माहिती आहे आता कशातलं का. एकूण मृदू व्यंजन किती आहेत? एकूण मृदू व्यंजन किती सांगा पटपट. एकूण मृदू व्यंजन शिकण्याच्या अगोदर येत होतं का हे तुम्हाला? बघा, एकूण मृदू व्यंजन फास्ट टाकायचे, फास्ट. हा एकूण मृदू व्यंजन किती आहेत रे? 21 आहेत. कुठले 21 आहेत? तर स्पर्श व्यंजन गटातले कठोर व्यंजन सोडली तर पुढची 15 आहेत. येर लव 15 आणि 4 19 झालं. ह आणि ळ झाले 21. बरोबर ना? म्हणजे 11चं 4 आहे. चला बोला 12 वरती. खालील पर्यायातील असत्य पर्याय शोधायचा आहे. असत्य पर्याय शोधायचा आहे. असत्य. हा ती नीता मॅडम, तुम्ही मृदू वर्ण नाही विचारलं, मृदू व्यंजन विचारलेलं आहे आपल्याला. इथं बघा ना तुम्ही काय विचारलंय. चला 12चं सांगा फास्ट. बघा 12चं. अरे एकमेकाचं बघून सांगता काय तुम्ही? कसं करावं तुम्हाला? हा बरोबर आहे. कोणही मोमीन मॅडम, ओके. याचं उत्तर दंतोष्ट आहे.
असत्य म्हणजे चुकीचं. हा प्रश्न आहे वर्णांचे उच्चार च, छ, ज, झ शेवटी आपण लिहिले नव्हते का ते दंत तालव्य दंत मूली आणि वत्सध्वनी हे एकमेकांचे पर्यायी नाव आहेत. दंतोष्ट असतो व, काय असतो व, असं केलं होतं आपण, आठवत असेल आपल्याला. हा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा. एकूण कठोर महाप्राण व्यंजने किती? 13वा प्रश्न बघा, एकूण कठोर महाप्राण किती? हे तर सगळ्याला आलं पाहिजे, झालंय सगळं. बोला 13चं किती? असं ढगात बांध धरूनच असतील बघा. होय, 13 वाल्याच तर काय झालंय त्यांची त्यांनाच माहिती. एक जणच, दोघं झाले उत्तर. हा, अनुष्का मॅडमचं पण बरोबर आहे. तो 13चं सांगायचंय, कोण 14चं सांगायला लागले? 13चं सांगा, 13चं. 14चं पुढे सांगू नका, घाबरून एखादं आजारी पडेल, दवाखान्यात लावावं लागेल त्याला. 13चं चालू आहे, 13चं चालू द्या. 13चं एक येत नाही रे. 5चं काय यांचं? 13चं सांगा. 13चं उत्तर येत आहे 4. हा, फसले काही जण. 13 एकूण कठोर महाप्राण शब्द वापरलाय राजांनो. एकूण कठोर विचारला असतं तर 13 उत्तर द्यायचं होतं. एकूण कठोर महाप्राण म्हणजे एकूण कठोर 13 आहेत आणि त्यातले महाप्राण शोधायचे. मग एकूण कठोर मध्ये पहिली लाईन आहे ना उभी, ती अल्पप्राणची. दुसरी लाईन आहे ना उभी, 5 ते महाप्राण आहेत. आणि श, स, स असे मिळून किती झाले रे? 8 झाले. काल सांगितलं ना, महाप्राण आहे ते अल्पप्राण नाही, अल्पप्राण आहे ते महाप्राण नाही. एकूण कठोर वर्णामध्ये 8 काय रे महाप्राण आहेत आणि राहिलेले अल्पप्राण आहेत. हा, 14वा सोपा प्रश्न आहे, त्याच्यामुळे बरेच जण उड्या मारित होते. 14वा प्रश्न बघा. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषापैकी योग्य तो पर्याय निवडायचा. कुठली ह्यातली देवनागरी लिपी? 6 आहेत बघा सगळ्या, आपण सांगितलेल्या नोट्स मध्ये तुम्हाला शिकवताना सांगितलेल्या. सांगा ना फास्ट. 14चं किती? सन 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 झालं पाहिजे असं फास्ट. आणि चुकू दे रे, चुकलं टाकलं तर पाहिजे ना. तुझा टुक्का लागतो का नाही, तुझी डागात गोळी बसती का नाही, हे नाही जमले की असं करायचं लगेच हे करू नका. बरोबर. 14चं एक कसं येईल? अरे हे संस्कृत, बंगाली आणि पाली हे सगळे उत्तर बरोबर आहेत. एकूण 6 येत, बरोबर ना. हिंदी आहे, संस्कृत आहे, बंगाली आहे, पाली आहे, बरोबर ना. मराठी आहे, गुजराती आहे. 6 येत. ठीक आहे, चला 15वा प्रश्न बघा. 15वा. देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरक्या, अर्धगोल व गोलाकार रेषांनी बनलेली असती. हे विधान टिंब 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 आहे. पटपट टाकायचं, पटपट बोलत चला जरा तुम्ही. 15चं 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 15चं. ज्याला उत्तर येत नाही ना उत्तर, त्याला पण उत्तर काढता येते. प्रश्न नसला तरी उत्तर काढता येते. हा, प्रश्न नसला तरी उत्तर काढता येते. देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरक्या, अर्धगोलाकार, गोलाकार रेषांनी बनलेली असते. हे विधान योग्य आहे, योग्य, बरोबर ना. आणि समजा वरती प्रश्नच नसता आणि फक्त हे विधान योग्य का अयोग्य म्हटलं असतं तर ह्याचा असत्याचा अर्थ चूक होतो, ह्याचा अर्थ चूक होतो, ह्याचा अर्थ अयोग्य म्हणजे चूक होतं आणि मग हे योग्य होतं, तरी देखील उत्तर निघत होतं. त्याला थोडस आपल्याला माइंड शार्प पाहिजे आपलं. चला 6वा प्रश्न बघा. आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय?
16व्याचं उत्तर सांगा फास्ट. 16व्याचं उत्तर सांगा फास्ट. बोर व्हायलंय का तुम्हाला? देऊ का क्वेश्चन पेपर टाकून ग्रुपला? क्वेश्चन पेपर तर टाकणारच आहे, घेऊ का सोडू नको? बरोबर आहे. भाषा उत्तर येत आहे. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा असतो. आणि मग आपले बोलत असताना आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन असतं, ते आपली भाषा असते. 17वा प्रश्न बघा. 17वा प्रश्न बघा फास्ट. ज्या वर्णाचा उच्चार इतर वर्णांच्या मदतीशिवाय होतो त्यास काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? बोला. ज्या वर्णाचा उच्चार इतर वर्णाच्या मदतीशिवाय होतो त्याला काय म्हणायचं? हा, बरोबर आहे. स्वर म्हणायचं. स्वर. हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात, त्यांना अक्षरत्व प्राप्त होतं. बरोबर आहे. चला पुढे. 18वा प्रश्न बघा. चुकीचा पर्याय निवडायचा आहे. चुकीचा पर्याय निवडायचा. चुकीचा. 18चं टाकी जावा, फक्त एक एक टाकू नका. कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिले कळत नाही. चुकणार तुम्ही. 18चं बघा, चुकीचा पर्याय निवडायचा आहे. चला, बरोबर आहे काही जणांचं, काही जणांचं बरोबर, काही जणांचं चुकीचं आहे. कसं करणार रे? वर्णमाले जर तुमचं असं होतंय, हा, पहिली दुसरी तिसरीला असती वर्णमाला आपली. बालवाडीत बी गेल्यावर खाऊ खाऊन म्हणतात सगळे आ ई ई. चला, 18चं उत्तर काय येईल रे? परस्वर्ण, पंचमवर्ण, अनुनासिक ही कितीतरीच वेळ असलं. हे परवर्ण म्हणजे व्यंजन असत. परवर्ण म्हणजे व्यंजन असतं. परस्वर्ण म्हणजेच हे एक अजून एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. सोपी ट्रिक सांगतो. हे एकमेकांचे पर्यायी नाव आहे. हे तिन्हीचा अर्थ एकच आहे. हे तिन्ही 5 आहेत अनुनासिक. आणि मग कसं लक्षात ठेवणार? तर हे 5 अंकी, हे 5 अंकी आणि हे 5 अंकी. तिन्ही पण 5 अक्षरी आहे. हे पर्यायी शब्द. हे 4 अक्षरी. असं बी लक्षात ठेवलं तरी चालतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 19वा. योग्य पर्याय निवडायचा आहे. 19. स्वरांत, परस्वर्ण, परवर्ण आणि हलांत. पुन्हा एकदा कन्फ्यूज. संकल्पना क्लिअर झाली पाहिजे. संकल्पना म्हणून देतोय लगेच त्याच्या खाली तसा प्रश्न दिलाय. एकोणीस बघा, लगेच उत्तर यायला पाहिजे सगळ्यांना. अरे कमेंट्स का टाकत नाही? जी कमेंट्स टाकत नाही तर जाण खाजवण. मला तरी काय करायचं? कावेरी मॅडम चुकलंय. असं काय करताय तुम्ही? अरे स्वरांत म्हणजे परवर्ण म्हणजे हलांत म्हणजे व्यंजन. परस्वर्ण म्हणजे अनुनासिक. आता इथलंच काढलं ना बाहेर तुम्ही. हे पंचम, हे अनुनासिक होती. ही अनुनासिक आहे ना. मग आता ही सगळी व्यंजनांची नाव आहेत. ही व्यंजन आता सांगितलं. ही व्यंजन, हे व्यंजन, हे व्यंजन आहे. आणि परस्वर्ण हे काय रे? अनुनासिक आहे. म्हणते विसंगत घटक ओळखा. पुन्हा एकदा विसंगत घटक हे तर सगळ्यालाच येईल. आता 20चं उत्तर सांगा बरं सगळेजण फास्ट. 20चं उत्तर सांगा. बर बर, दिलं दिलं. हांडे मॅडम दिलं. उरका लवकर. बरंच काय शिकायचंय आपल्याला आणखी. पटपट टाकायचं. चुकीचं असणं तर बरोबर येतंय ते टाकून द्यायचं कंपल्सरी. चला, काय येईल रे? विसंगत घटक. 20चं किती आलंय? अरे 20चं टाका ना. कोण टाका ना गेलं? हा, अरे 20चं एक टाकायचं युगा मॅडम.
20चं 4 कशाला? कावेरी मॅडम मराठी जमत नाही का? शिकवलं ना काल परवा सगळं. हे संयुक्त, हे कसं आहे रे, विजातीय स्वरांपासून बनलेले मुळात हे सगळे सजातीय स्वर आहेत. स्वरांच्या उच्चारस्थानावरून काय रे हा प्रश्न होता. 20चं 1. ठीक आहे. 21 बघा, मराठी वर्णमालेत किती अंतस्थ स्वर आहेत? तुम्ही अभ्यास करता का नाही काय किंवा घरी? कसे शिक्षक व्हायचंय आपल्याला? एकदा एक प्रकरण शिकवलं जीव तोडून, तुम्ही मी जेवढं जीव तोडून शिकवतो तेवढा तुम्ही घरी अभ्यास केला पाहिजे ना. आणि मग काय नुसतं शिकायचं सोडून द्यायचं का? मला 21 पटकीर ना सगळ्याला आलं पाहिजे. 21चं 2 असं उत्तर द्यायला पाहिजे. फक्त 4 टाकल्यावर 4 पर्याय गोंधळ होतो का नाही? मग तुम्ही पर्याय 4 सांगितलाय का? आपली पद्धत सोडायची नाही. 21चं उत्तर 2 आहे. मराठी वर्णमालेत किती अंतस्थ स्वर आहेत? म्हणजे अर्ध स्वराला अंतस्थ स्वर म्हणतात हे आपल्याला अगोदर समजणं गरजेचं आहे. बरोबर ना? आणि त्यालाच अंतस्थला ईषद विवृत्त देखील आपण म्हटलेलं होतं. ठीक आहे. 22वा प्रश्न सांगा. चला 22वा प्रश्न सांगा. 22वा. पुढील पैकी दंत तालव्य वर्ण कोणता? पुढील पैकी दंत तालव्य वर्ण कोणता? कोणते दंत तालव्य वर्ण येतं? छान छान, बरोबर आहे. आता सगळ्यांचं बरोबर आलं बघा. बाकीचे का टाकत नाहीत कमेंट्स? टाइप करायला वेळ लागतोय का? बरोबर आहे. 3 कशाला दीपाली मॅडम? 3 नको. 22चं उत्तर काय येते रे? 2 आताच आपण सांगितलं ना. दंत दंत तालव्य, दंत मुली आणि वत्स दोन्ही इथे जे पर्याय नाव येतं, बरोबर ना. याचा उत्तर म्हणजे उच्चार अयुक्त असतो. तालव्य आणि दंत तालव्यावरती प्रश्न असतो हमखास. जावाई शब्द दंत तालव्य आहे. छत्री, छत्रीमध्ये य युक्त आलं तर त्याला म्हणायचं तालव्य. चंद्र, आता लगेच कसं ओळखणार तालव्य आणि दंत तालव्य? तर अयुक्त म्हणायचं का य युक्त म्हणायचं? तर काय करायचं, सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला. तर दोन्हीचा उच्चार करून बघायचा. य युक्त एकदा करून बघायचा, अयुक्त बघायचा. आता जावई असतं का जावई असतं? जावई असतं, म्हणजे ते दंत तालव्य. अयुक्त आलं की जावई, हे दंत तालव्य झालं. चंद्र असतं, चंद्र असतं का चंद्र असतं? मग लगेच लक्षात आलं की य येत आहे. छत्री, छत्री असतंय का छत्री असतंय? य युक्त आलं म्हणजे तालव्य असं ते. ठीक आहे. 23वा प्रश्न बघा. खालीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते? 23चं उत्तर बघा. सारिका मॅडम, अति काही संकटात नाही. छान छान अर्चना मॅडम. बरोबर आहे. अरे 23 अल्पप्राण व्यंजन म्हणजे प्रश्न अल्पप्राण आणि महाप्राण वरती आहे. अल्पप्राण म्हणजे ज्यांचा ह युक्त छटा येत नाही, किंवा जे महाप्राण आहेत ते अल्पप्राण नाहीत, जे अल्पप्राण आहेत ते महाप्राण नाहीत. आणि म्हणून इथं काय केलंय रे, छ मध्ये ह येतंय ना उच्चार करताना. छ मध्ये ह येतंय, झ मध्ये येतंय, थ मध्ये येतंय, ध मध्ये येतंय, फ मध्ये ह येतंय, भ मध्ये ह येतंय. आता इथं क मध्ये ह येतंय का? नाही येत. ग मध्ये येतंय का? नाही. म्हणजे उत्तर आपलं काय रे? 1 नंबरचं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे 24वा. व्यंजनात टिंब टिंब मिसळून अक्षर तयार होते. व्यंजनात टिंब टिंब मिळून अक्षर तयार होते. अक्षरावरती प्रश्न आहे. वर्णांचं स्वरूप, वर्णांचं उच्चारस्थान, अक्षर, जोडाक्षर, त्यातला अक्षर आहे ना, त्याच्यावरती प्रश्न आहे. चोवीसचं किती आलं रे? सॉरी सर, ते 22चं आन्सर द्यायचं होते, मिस्टेक झाली. 23चं दिलं. ओके, बेस्ट ऑफ लक.
हा 24 काय असणार आहे रे? व्यंजनात कोण मिसळावं लागतो? स्वर मिसळावा लागतो. 24 4 येईल. चला 25 बोला. पटपट बोला रे, म्हणजे प्रश्नपत्रिका होईल. एखाद्या लेकरा जीव घेता का तुम्ही? स्वर हे अक्षर आहेत, हे विधान टिंबटिंब आहे. पुन्हा प्रश्न नसताना उत्तर देता येतं. स्वर हे अक्षर आहेत. सर्व स्वर अक्षर असतात. हा, हे चूक आहे. अयोग्य म्हणजे चूक असतं, सत्य म्हणजे चूकच असतं. आणि आपल्याला सर्व स्वर हे अक्षर असतात, कारण ते पूर्ण उच्चाराचे असतात, म्हणून त्यांना अक्षरत्व प्राप्त होतं असं आपण सांगितलंय. ठीक आहे. चला 26 बोला. खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ठ्य पद्धतीने उच्चारला जातो? 26 बघा. दन 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 चाललं पाहिजे ते सगळं. बरोबर, छान. बऱ्याच जणांची, सगळ्यांची उत्तर आतापर्यंत बरोबर आलेत. बरोबर. 26 उत्तर काय आहे रे? 3 आहे. कारण त्याचा उच्चार ओष्ठ म्हणजे वरचा ओठ आणि खालचा ओठ चिटकल्याशिवाय त्याचा उच्चार होत नाही. ती लाईन म्हणजे ओष्ठ. म्हणजे प फ ब भ म, त्यातलं काय आलं रे? भ आलं. म्हणजे काय झालं रे? हे. पुढे जाऊ नका, पुढे जाऊ नका. तुमच्या पुढे मी गेल्यावर कसं गोंधळच होईल का नाही? ळ या व्यंजनाचे उच्चारस्थान सांगायचंय. करेक्ट. हा, असं जरा चालायचं. एक बी नाही चुकी झालं मला बरं वाटतं. एक जण चुकलंयच तरी. 27 2 येत नाही. हा, बरोबर आहे. बरोबर बरोबर. 27 उत्तर किती येते रे? ळ या व्यंजनाचे उच्चारस्थान कुठे आहे? ते आहे मूर्धन्य. बरोबर ना? रू म्हणजे कंठ आणि तालू यांच्यामध्ये त्याचा उच्चार होतो. जिभेचा शेंडा, जिभेचं टोक, जिभेचं पात त्या तालू आणि कंठाच्या मध्ये जाऊन भिडतं, म्हणून त्याला मूर्धा म्हणतात त्या जागेला. आणि ते उच्चार करताना त्याला मूर्धन्य म्हणायचं. त्याच्यावर मुखाचा भागाचं नाव पडलेलं असतं मूर्धन्य. ठीक आहे. आणि मग ते आहेत रू, ट ठ ड ढ न, र श ळ. आणि आपल्याला काय विचारलंय? ळ विचारलंय, म्हणजे उत्तर 4. 28 किती आहे बघा. विसर्ग हा एक टिंबटिंब वर्ण आहे. विसर्ग हा एक टिंबटिंब वर्ण आहे. 28 ओळखा पटपट. करेक्ट. आता जरा काहीतरी उत्तर द्यायला लागले. माइंड सेट झालं वाटतं यांचं. बरोबर ना? याचं उत्तर काय रे? कंठ येत आहे. कारण हे वर्णांचे उच्चार स्थानावर प्रश्न आहे. बरोबर ना? अ आ हे स्वर कंठामध्ये आहेत. क ख ग घ ग. बरोबर ना? आणि विसर्ग म्हणजे आ, आणि याचा उच्चार कंठात आहे. म्हणजे 28 3 आहे. बोला 29 काय आहे? 29 बघा काय आहे? वेगळा शब्द ओळखा. पुन्हा एकदा तालव्य आणि दंत तालेवर आले. पाऊस बाहेर भरपूर चालू आहे. एखाद्या वेळेस अचानक बंद पडू शकतं. पण तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट करता, मी बी कष्ट प्रामाणिकपणे करतो, तर लाईट जाणार नाही. आणि लाईट गेली तरी इन्व्हर्टर आहे. पण तरी काय गोंधळ होऊ शकतो. हा, जन य युक्त आलं म्हणजे तालव्य. जग म्हणजे इथं काय करावं लागल? 2 अर्थ निघतात. पण इथं आपल्याला काय करायचं आहे? वेगळा शब्द ओळखायचा. जय पण तालव्य आहे. जावई हा शब्द काय आहे रे? जावई हा शब्द बरोबर आहे. सगळ्यांचं उत्तर 4 नंबरचं उत्तर आहे. हा, 30 बघा काय येत आहे? चव या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? पुन्हा तालव्य दंत तालेवर क्लिअर झालं पाहिजे. 30 बोला. 30 हा, बरोबर आहे. काय येईल रे? चव असतो, चेव नसतो. चेव नसतो. चेव
कोल्हापूरकडे गेलं तर चेव या शब्दाचा अर्थ झोप होतं, मग य युक्त नसतं तर अयुक्त असतं. बरोबर. चला पुढे. ह या वर्णांचे उच्चार स्थानानुसार असलेले नाव सांगा. ह ह 31चं उत्तर सांगा. 31चं 31चं उत्तर 31 काही पण सांगू नका. हा हा हंडी टाकात गोळी ऋतुजा मॅडम. अरे ह कुठे येतंय नोट्स मध्ये बघा. ह कंठ मध्ये येतंय ना. ह उच्चार करा इथनं. हात ठेवा इथं. व्हायब्रेट होते का बघा इथं. नाही झालं तर जोरात दाबायचं आणि माळी सरचं नाव घ्यायचं. हा 32 बघा. 32 तसले 1 आणि 2 टाकू नका रे. प्रश्नाचा क्रमांक टाका ना. मग मला कळत नाही काय दिले तुम्ही ते. हा 31चं 2 आहे. बरोबर आहे. अंतरंग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे कोणत्या परस्वर्णानुसार होतो, म्हणजे कुठली परस्वर्ण वापरून हा शब्द परस्वर्णाने लिहिलेला आहे, कुठली अनुनासिक वापरलेत. 32चं उत्तर काय येते सांगा. चला 32चं उत्तर काय येतंय. चुकीचं उत्तर द्यायला आता. गेल्या 5 मिनिटात चांगले होते तुम्ही. हा बरोबर आहे. आरती मॅडम बरोबर आहे. अबे 2 कशाला रे. अंतरंग शब्द कसा लिहून दाखवला होता ना मी तुम्हाला. परस्वर्णाने लिहायचंय ना आपल्याला. मग हे अंत झालं आणि रंग असं लिहावं लागेल. मग असं कुठं आलंय. यातलं कोण आहे इथं. नाही आणि इथं कोण आहे रे. पर्याय नंबर 1 आले का बघा. 32 1 आहे का बघा. या 33 कडं. भोसले मॅडम लवकर उत्तर द्या. झाल्यावर येतो तुम्ही. खालीलपैकी परस्वर्णाने लिहिलेला अचूक शब्द ओळखा. सांगा 33चं उत्तर. चुकीचं आहे अर्चना मॅडम. शिवम बरोबर आहे. छान. मंदिर कसं येईल युगा मॅडम. 3 कसं येईल. परस्वर्णाने लिहायचंय. कोणतं बरोबर लिहिलंय मला सांगा. म वर जर अनुस्वार असता तर त्याच्या पुढे ग आलंय. इथं असं ग आलं असतं ना. असं असं आलं असतं का नाही इथं. पण तिथं नाही आलं. तिथं नळाचं आलंय. इथं न बाणाचं यायला पाहिजे. अनुस्वाराच्या पुढे ड असेल तर इथं न बाणाचं आलं पाहिजे ना. ट ठ ड ढ न. त्यानंतर मंदिर द आले म्हणजे त थ द ध न नळाचं यायला पाहिजे इथं. इथं बघा आले बरोबर, म्हणजे उत्तर 4 नंबर आहे. तसं काय तुम्ही वाचत नाहीत काय नाही. एवढं चुकायचं असतंय का. बघा 34वा प्रश्न. क्ष आणि ज्ञ ही टिंबटिंब व्यंजने टिंबटिंब आहेत. क्ष आणि ज्ञ ही टिंबटिंब आहेत. महाप्राण आहेत का, अल्पप्राण आहेत का, जोडाक्षर आहेत का, यापैकी नाही. 34चं उत्तर सगळ्यांना लिहायला पाहिजे. का टाईप करत नाहीत सगळे. एवढे जण तुम्ही लाईव्ह आहात.
एवढा इगो कामाचा नाही. टाकायचं उत्तर, काय अडचण नाही त्याला. बरोबर आहे, जोडाक्षर आहे. कारण क्ष, क अधिक श अधिक अ येतंय, द अधिक न अधिक य येतंय आणि अधिक अ येतंय, म्हणजे 34चं उत्तर काय रे, जोडाक्षर. यांची जर पाय मोडली असती तर ते संयुक्त व्यंजन झाली असती, ते विशेष संयुक्त व्यंजन झाली असती. चला 35वा प्रश्न बघा पुन्हा एकदा. क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण आहेत? 35चं उत्तर बघा. 35चं उत्तर बघा. क्ष आणि ज्ञ या वर्णांना वर्णमालेत. छान छान, नूतन बरोबर आहे. 35चं उत्तर म पा सबनीस आहे, महादेव पांडुरंग सबनीस यांनी क्ष आणि ज्ञ, बरोबर ना, इथं पाय मोडा लागला. यांना काय करावं लागतं रे, यांनी याच्यामध्ये वर्णमालेमध्ये समावेश केलेला आहे. 36चं बघा बरं. 36 वर्णमालेत एकूण किती टिंब वर्ण कठोर आहेत? बघा वर्णमालेत एकूण टिंब वर्ण कठोर आहेत, सांगा. 36चं फास्ट सांगा, चिल्लर प्रश्न रे. हा 13, पहिले 10 आणि शेष. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 37वा. 37वा बघा, उत्तर टाकत चला. रसोई व दीर्घई या स्वरांचा उच्चार सांगायचा आहे. चला सिंपल आहे. अरे 2 नंबरची लाईन नाही का आपली, पहिल्यांदा अ आ ची लाईन आहे, परत ई ई आणि च म्हणायचं, च छ ज ज य ल य श येतं शेवटला 2 अक्षर. ठीक आहे, तालव्य उत्तर येतं याचं. 38 बघा, श श स ही व्यंजन टिंब आहेत. 38 37चं एक कसं येईल, तालव्य येते. जीव घेता का एखाद्याच लेकराचा? नंबर चुकला, बल बल. हा 38चं काय येईल रे, घर्षक म्हणतात, घोष म्हणणार नाहीत कारण ते कठोर असतात. मृदू व्यंजन नाही, अंतस्थ नाही. ठीक आहे, 39वा प्रश्न बघा. 39 बघा, याला घर्षकला काय म्हणतात रे, उष्मे, घर्षक, शीतकार, ईषत्स्पृष्ट. 39 बघा, स्वरादी अम आ यांचा समावेश वर्णमालेत कोणी केलाय? 39 ॲनिऑन आहे मॅडम, ते अमान्य आहे. स्वरादी. 39 बरोबर. मोरो केशव दामले, शास्त्रीय मराठी व्याकरणकार, 1911. 1001 पानांचं पुस्तक आहे त्यांचं. मोरो केशव दामलेंचे बंधू केशवसूत कृष्णाजी केशव दामले. 40वा प्रश्न बघा, 40वा. अक्षरांची विशिष्ट क्रमाने मांडणी करून जर काही त्याला अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणतात रे? हा, कृष्णाजी केशव दामले आणि मोरो केशव दामले भाऊ आहेत असं सांगितलं.
हे मोरू केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरणकार, आणि केशवसूत पण आहेत ना, ते बंधू आहेत असं सांगितलंय मी. तुम्ही म्हणता यांनाच कृष्णाजी केशव दामले म्हणले असं म्हणताल तुम्ही. नीट ऐका परत काय म्हटलं व्हिडिओ. अक्षरांची विशिष्ट क्रमाने जर मांडणी केली, जर त्याला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण शब्द म्हणतो. काय म्हणतो? शब्द. 41वा प्रश्न बघा. व हे व्यंजन टिंब टिंब आहे. व व असं तोंड केलं होतं मी. व 41 लेट होतंय. काय काय जण लय लेट होतात. अरे प्रश्न दिसला की पटकीनं टाकायचं. 41 सुरू झाले की तुमचे 40 प्रश्नाची उत्तर येतात. बरं झालं मी ते तुम्हाला सांगितलंय 40 टाक 41. नुसतं 1 आणि 2 आणि 4 आणि 2 आणि असं म्हटलं असतं तर कार्यक्रम झाला असता. 41 उत्तर व हे दंतोष्ट आहे रे, एकमेव वर्ण, आणि तो आहे व, माहिती असावा. 41 एक म्हणतात. अरे बाबा 3 रे. अरे सविता मॅडम कंटोस्ट नाही ते. ओ औ हे कंटोस्ट आहे. फक्त व आहे ना ते दंतोष्ट आहे, एकमेव. हा असं असायचं कधी कधी. खालील पैकी सितकार व्यंजन कोणते? गोल गोल फिरलेत प्रश्न सगळे. ज्याचा अभ्यास नाही ना त्या डोक्यातून असं कानातून दूर निघत असेल थोडा. एवढं बी काय अवघड नाही. ऑनलाईन प्रश्न सगळे तुमच्या लेवलनी काढलेली. बोला 42चा सितकार वर्ण. हे तुम्हाला माहित होतं का रे सितकार बितकार काय असं होतं काय? चला शेष आता सांगितलं होतं वरती मी. 42 2 एकमेव दंड नसलेला कालच झाले बघा. 43 सांगा. हा झालं ना 42 झालं. 43 बद्दल बोला. त्रेचाळीस 3 एकमेव दंड नसलेला र, त्याला कंपित वर्ण म्हणतात. र लिहिण्याच्या 4 पद्धती सांगितल्या होत्या काल. हा 43 बरोबर 3 असं लिहायचं. 44 एकच व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्यास काय म्हणायचं? 44 उत्तर सांगा. एक्केचाळीस एक आहे, सॉरी 44 एक आहे. व्यंजन अधिक तेज व्यंजन म्हणजे द्वित असत, बरोबर ना? हा त्यानंतर 45 बघा. जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे टिंब टिंब हे अपूर्ण उच्चारले जाते. काय कळणार आहे? बोललोय ह्याच्यावर मी, समजतंय का बघा. छान. बरोबर आहे. 45 एक आहे. व्यंजन एखादा शब्द लिहिला आपण, प अधिक परत व्यंजनयुक्त अक्षर असं असेल तर हे अपूर्ण उच्चाराचं असतं.
कारण त्याच्यामध्ये कोण नसतं, स्वर नसतो. म्हणून पहिलं जोडाक्षरात क्रमाने येणारं प्रथम येणारं जे असतं व्यंजन हे अपूर्ण उच्चारलं जातं. ठीक आहे. 46 काही जणांना गडबड झाली. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय. 46 काय असेल रे? 2 असेल. सगळ्यांना लिहू द्या. सगळ्यांना थोडस सोबत घेऊन चालणं गरजेचं असतंय. काही जण नवीन असते, बरोबर ना, काही जण मधून आलेले असते. हे तर कालचीच उदाहरण आहेत बघा. आम्रध्वनी किती येतात बघा ह्याच्यामध्ये. आम्रध्वनी या शब्दामध्ये किती वर्ण आहेत? 47चा 3. इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आणि 10. म्हणजे इथं 10 येतात. असंच मोजता आलं पाहिजे. मी जसं मोजलंय तसंच आलं पाहिजे तुम्हाला पण. त्यानंतर बघा, लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये किती व्यंजन आहेत? तर याच्यामध्ये कसे मोजायचे? ल 1 आहे, क अधिक श म्हणजे 2, 3 झाले. परत म 4 झालं, 5, 6, 7 आणि 8. फक्त व्यंजन घ्यायचे म्हणजे उत्तर क्रमांक 2. नसल कळत, कालच्या वहीमध्ये लिहिलेलं आहे. कालच्या वहीमध्ये शिकवताना दिले तुम्हाला उदाहरण. तुम्ही जर वही आणि पेन असेल तुमच्याकडे तर चला. 49 बद्दल बघा. आधुनिक वर्णमालेत एकूण स्वर किती? बोला की 49 वर तर कोणच आलं नाही. झालं ना 48च 2. आता 49च काय येईल रे? आधुनिक वर्णमालेत एकूण स्वर किती? 14. आणि शेवटचं उत्तर सांगा. शेवटचं 50च बोला. 50च बोला. शेवटचं बोला.